Hello friends, you are welcome in my EJS Physics channel. In this topic, we are studying about the semiconductors. मित्रांनो, आपण हा जो सेमीकंडक्टर हा जो टॉपिक पाहतोय याच्यामध्ये बराचसा भाग पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये सेमीकंडक्टरचे प्रकार, पी टाइप सेमीकंडक्टर, एन टाइप सेमीकंडक्टर म्हणजे काय बघितलेलं आहे. आता आपण जो पुढचा पार्ट पाहणार आहोत तो म्हणजे पीएन जंक्शन. पीएन जंक्शन. तर पीएन जंक्शन म्हणजे काय हे पण समजून घेणार आहोत. पी म्हणजे पी टाइप सेमीकंडक्टर, एन म्हणजे एन टाइप सेमीकंडक्टर. जंक्शन म्हणजे जोड. साधा सोपा त्याचा अर्थ आहे, ज्या ठिकाणी आपण पी आणि एन टाइप सेमीकंडक्टर एकमेकांना जोडतो तो जो त्यांचा जोड असतो त्याला आपण पीएन जंक्शन असं म्हणतो. व्हेन पी टाइप सेमीकंडक्टर अँड एन टाइप सेमीकंडक्टर्स आर joined together, the boundary between these two semiconductors, it is called as p-n junction. बरोबर. जर p टाइप सेमीकंडक्टर आणि n टाइप सेमीकंडक्टर एकमेकांना जोडले तर त्यांना जोडणारी जी बाउंड्री आहे याला काय म्हणायचं आहे, p-n जंक्शन असं म्हणायचं आहे. हे काय आहे तर p-n जंक्शन. ठीक आहे. आता या पीएन जंक्शनचा नेमका उपयोग काय आहे. आजचं जे आधुनिक युग आहे, सेमीकंडक्टरचं युग आहे, याच्यामध्ये या पीएन जंक्शननं अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. या ठिकाणचं कंडक्शन कसं होतं याचा नेमका तिथलं काय प्रोसेस घडते हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता त्यासाठी याच्यातले काही कन्सेप्ट आपल्याला शिकायचे आहेत आणि त्यातला पहिला कन्सेप्ट म्हणजे आपण डिफ्युजन हा कन्सेप्ट शिकूया. आता डिफ्युजन म्हणजे काय. डिफ्युजन, आता हे डिफ्युजन कुणाचं होतं तर जे पी टाइप मटेरियलमध्ये असणारे होल आणि एन टाइप मटेरियलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन यांचं डिफ्युजन होतं. ते कसं होतं ते आपण बघूया, किंवा हे डिफ्युजन प्रोसेस म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया. मित्रांनो, या ठिकाणी आपण पी टाइप सेमीकंडक्टर आणि एन टाइप सेमीकंडक्टर असे दोन एकमेकांना जोडणार आहोत. या ठिकाणी दोघांना सेपरेट करणारी, दोन मटेरियल सेपरेट करणारी बाउंड्री आहे. या साईडला पी टाइप मटेरियल आहे, या टाइप साईडला एन टाइप मटेरियल आहे. पी टाइप मटेरियल मध्ये काय असतं तर मेजॉरिटी चार्ज कॅरियर होल असतात. आपण मेजॉरिटी आणि मायनॉरिटी चार्ज कॅरियर शिकलेलो आहोत. या रिजन मध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर काय आहेत, होल्स आहेत, आणि मायनॉरिटी चार्ज कॅरियर काय असतात, काही प्रमाणामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. तर एन रिजन जो आहे याच्यामध्ये काय असतं तर फ्री इलेक्ट्रॉन्स जास्त संख्येने असतात. हे काय आहेत, फ्री इलेक्ट्रॉन्स. या ठिकाणी एन टाइप मटेरियलमध्ये सुद्धा होल्स असतात पण त्याचं प्रमाण अतिशय कमी असतं. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, या एन रिजन मध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर हे काय आहेत, हे इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स कोण आहेत तर होल्स आहेत. आता या ठिकाणी ज्या वेळेस हे दोन मटेरियल एकमेकांना जोडले जातात तेव्हा काय होतं तर या एन टाइप रिजन मधले काही इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी असणारी जी बाउंड्री आहे ती क्रॉस करून पलीकडच्या भागामध्ये म्हणजेच पी टाइप जो आहे त्या मटेरियलमध्ये जातात. जे आपला भाग सोडून दुसऱ्याच्या भागामध्ये जातात. हे कुठले इलेक्ट्रॉन जातात तर या बाउंड्रीच्या जवळचे हे इलेक्ट्रॉन काय करतात, या भागातून इकडे जातात. काय जातात
तर इलेक्ट्रॉनला काय आहे, इकडं डिफिशियन्सी आहे, इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, म्हणून इथं होल्स आहे. आणि ही जागा भरून काढण्यासाठी काय होतात, काही इलेक्ट्रॉन ह्या बाउंड्रीच्या जवळचे काय करतात, ही बाउंड्री ओलांडून इकडच्या भागामध्ये जातात. मग इथं जे होल आहे, या होलच्या ठिकाणची जागा काय केली जाते, ह्या इलेक्ट्रॉन कडून भरली जाते. म्हणजे इकडचा इलेक्ट्रॉन जो आहे तो इकडे आला. आपल्याला माहिती आहे पी टाईप मटेरियल तयार होत असताना त्या ठिकाणी आपण काय केलं असतं, थर्ड ग्रुप इम्प्युरिटी, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी त्याच्यामध्ये ऍड केली असते. आणि इथं जे बॉन्डिंग तयार होत असतं, जे ट्रायव्हॅलंट आपण एखादा अल्युमिनियम घेतला त्याच्या भोवती सगळे सिलिकॉन असणार आहे, त्याच्यात प्रत्येक ठिकाणी काय 2-2 इलेक्ट्रॉन असणार आहेत, पण एक जागा तिथे रिकामी राहणार आहे. म्हणजे फक्त तिथे 3 कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेले असतील, फक्त एका ठिकाणचा जो बॉन्ड आहे इकडचा, त्या ठिकाणी मात्र काय असणार आहे, एक इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी काय झालं, होल तयार झालेला आहे. आणि हे जे होल आहे, हे होल भरून काढण्यासाठी इकडचा एक्सेस इलेक्ट्रॉन, म्हणजे एन टाईप मध्ये आपल्याला माहिती आहे इथं पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी आपण ऍड करत असतो. म्हणजे 5व्या ग्रुप मधली इम्प्युरिटी इथं काय राहिलेलं असतं, तर 4 बॉन्ड तयार होऊन एक इलेक्ट्रॉन जादा शिल्लक राहिलेला असतो. आणि हा याच्यावरती कुठलंही बॉन्डिंग नसतं किंवा तो फ्री असतो तसा. मग तो सहजासहजी काय करू शकतो, इकडून इकडं जाऊ शकतो. आणि मग याच्या इथं जो ऍटम असतो, ते ऍटमच्या भोवती 4 बॉन्ड तयार झालेले असतात, तो स्टेबल झालेला असतो. तसंच इथं काय झालेलं असतं, एक कमतरता असते, इकडचा इलेक्ट्रॉन इकडे येतो आणि तो ऍटम सुद्धा काय होतो, स्टेबल होतो. हे सगळे बॉन्ड त्याचे तयार होतात. मग या ठिकाणी इथला एक इलेक्ट्रॉन गेला, इथला ऍटम काय झाला, इलेक्ट्रिकली न्यूट्रल झाला का नाही. अगोदर काय होतं, हा इलेक्ट्रॉन असताना हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल होता, पण इथला एक इलेक्ट्रॉन निघून गेला की काय झालं, इथं जो ऍटम शिल्लक राहणार आहे त्याच्यावरती एकूण इलेक्ट्रॉनची संख्या ही कमी राहणार आहे आणि प्रोटॉनची संख्या इथं वाढल्यामुळं नेट पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होणार आहे. त्याला आपण पॉझिटिव्ह आयन असं म्हणतो. अशा पद्धतीनं या बाउंड्रीच्या एन साईडला काय झालेलं असतं, ह्या पॉझिटिव्ह आयनांचा एक थर किंवा एक लेअर तयार होतो. त्याच पद्धतीने इकडचा इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट झाल्यामुळं काय झालं असतं, नेट निगेटिव्ह चार्ज जो आहे तो या ठिकाणी डेव्हलप झालेला असतो. पी साईडला काय होतो, अशा पद्धतीनं नेट निगेटिव्ह चार्जचे ऍटम तयार होतात. त्याच्यावरचा नेट चार्ज असतो तो निगेटिव्ह चार्ज, कारण ते निगेटिव्ह आयन तयार होतात आपण असं म्हणतो. म्हणजे अशा पद्धतीनं एन टाईप मटेरियलमध्ये पॉझिटिव्ह आयन तयार होतात, तर पी टाईप रिजन मध्ये निगेटिव्ह आयन तयार होतात. आणि अशा पद्धतीनं इकडचे इलेक्ट्रॉन इकडे जाणं, इकडचे होल इकडं कंबाईन होणं, ही जी प्रोसेस आहे याला काय म्हटलं जातं, डिफ्युजन असं म्हटलं जातं. हे कधी होतं, ज्या वेळेस एन टाईप मटेरियल पी टाईप मटेरियल एकमेकांना जोडले जातात. व्हेन एन टाईप मटेरियल अँड पी टाईप मटेरियल आर जॉईन टुगेदर, देन फ्री इलेक्ट्रॉन्स फ्रॉम एन रिजन cross the junction and combine with holes in the p region. This combination of electron hole pair, this is called diffusion. This process happens at the junction. हे कुठे घडते, जंक्शनच्या ठिकाणी घडते. दिस इज द डिफ्युजन प्रोसेस. आणि ही काय आहे, डिफ्युजन प्रोसेस आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे डिफ्युजन झाल्यानंतर ज्या ठिकाणी बाउंड्री आहे, ज्या ठिकाणी जोड आहे, जंक्शन आहे, त्या ठिकाणी काय तयार झालेला आहे, हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयनांचा एक लेयर थर तयार झालेला आहे. आणि हे कशामुळे झालेलं आहे, ड्यू टू डिफ्युजन ऑफ इलेक्ट्रॉन्स. एन साईडला असणारे जे फ्री इलेक्ट्रॉन आहे त्याचं डिफ्युजन कुठं होतं, पी टाईपच्या होलमध्ये होतं. म्हणजे बाउंड्री क्रॉस करून तिकडे जाणं त्याला आपण काय म्हणतो, डिफ्युजन असं म्हणतो. आणि ही जी महत्वाची प्रोसेस आहे ती प्रोसेस आपण पुढच्या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत. यानंतर आपल्याला जे अभ्यासायचं आहे ते म्हणजे डिप्लिशन रिजन. आता डिप्लिशन रिजन म्हणजे काय ते आपण पाहूया. इथं
आपल्याला माहिती आहे ज्या वेळेस पी टाईप आणि एन टाईप मटेरियल्स एकमेकांना जोडले जातात त्यावेळेस ज्या ठिकाणी हे जंक्शन आहे त्या ठिकाणी काय होतं, डिफ्युजन होतं. कुणाचं, एन टाईप मटेरियलमध्ये असणारे फ्री इलेक्ट्रॉन्स हे या पी रिजनमध्ये डिफ्यूज होतात, जातात. आणि त्याच्यामुळं काय होतं तर असं एक या ठिकाणी एक लेअर तयार होतं की एन रिजनमध्ये पॉझिटिव्ह आयन असणारा एक थर किंवा एक लेअर तयार होतं. त्याच पद्धतीनं पी रिजनमध्ये निगेटिव्ह आयनांचा काय होतं, एक थर तयार होतो किंवा एक लेअर तयार होतो. हा जो रिजन आहे, हा जो भाग आहे, कुठं आहे, हा जंक्शनच्या जवळ आहे. आणि या रिजनमध्ये काय तयार झालेलं असतं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स प्रोड्यूस झालेले असतात. हा जो रिजन आहे या रिजनला काय म्हटलं जातं, डिप्लिशन रिजन. काय म्हणायचं याला, डिप्लिशन रिजन. हा जो पूर्ण भाग आहे इथला याला काय म्हणायचं आहे, डिप्लिशन रिजन. डिप्लिशन रिजन. या बाजूला पी टाईप आहे, या बाजूला एन टाईप आहे. ठीक आहे. तर डिप्लेशन रिजन म्हणजे काय, असं एक रिजन आहे कुठं, पीएन जंक्शनच्या ठिकाणी, की त्या ठिकाणी काय फक्त आयन्स आहेत. या ठिकाणी फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत का, फ्री इलेक्ट्रॉन्स नाहीत. होल्स आहेत का, होल्स पण नाही. होल्स आहेत पण कुठं, इकडच्या बाजूला. पी रिजन मध्ये इकडे होल्स आहेत, एन रिजन मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. पण हे फ्री इलेक्ट्रॉन जंक्शनच्या ठिकाणी डिफ्युजन झाल्यामुळं काय तयार होतं, इथं आयनांचा एक भाग तयार होतो, एक रिजन तयार होतं किंवा एक लेअर तयार होतं. त्याला काय म्हटलं जातं, डिप्लिशन रिजन किंवा डिप्लिशन लेअर असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. याच्यानंतर पुढं आपण पाहणार आहोत ते म्हणजे बॅरियर पोटेन्शियल. पुढची जी टर्म आपल्याला बघायची आहे ती म्हणजे काय आहे, बॅरियर पोटेन्शियल. बॅरियर पोटेन्शियल. आता तुम्ही या ठिकाणी हे जे डिप्लिशन लेअर पाहता किंवा डिप्लिशन रिजन पाहता त्या ठिकाणी एका बाजूला काय तयार झालेलं आहे, पॉझिटिव्ह आयन तयार झालेले आहे, तर दुसऱ्या बाजूला काय तयार झालेलं आहे, निगेटिव्ह आयन. जर आपण असं समजा की या ठिकाणी एक कंडक्टिंग वायर जॉईंट जोडलेली आहे आणि या ठिकाणी इकडे दुसरी कंडक्टिंग वायर या रिजन मध्ये जोडलेली आहे. या ठिकाणी जर दोन पॉइंट घेतले तर याच्यावरती काय तयार होणार आहे, निगेटिव्ह चार्ज तयार होणार आहे. कारण इकडची बाजू बॅटरी सारखं काम तयार करेल, हे निगेटिव्ह, आणि इकडचं टर्मिनल असेल ते पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणून काम करेल. आणि हा जो भाग आहे इथं काय होतं, पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो. कारण इकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे, नेट पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झालेला आहे, इकडच्या बाजूला काय झालेलं आहे, नेट निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झालेला आहे. जसं आपल्याकडे एक ड्रायसेल आपण बघतो, या ड्रायसेल मध्ये एका बाजूला पॉझिटिव्ह असतं आणि दुसऱ्या बाजूला काय असतं, निगेटिव्ह असतं. तशाच पद्धतीनं या ठिकाणी इथं जर आपण इलेक्ट्रोड म्हणून जर हा कन्सिडर केला तर त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होईल आणि याच्यावरती काय होणार आहे, निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होणार आहे. याच्या अक्रॉस जर पोटेन्शियल तुम्ही मोजलं तर ज्या पद्धतीने एखाद्या ड्रायसेलला तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स दिसतो, व्होल्टेज दिसतं, तसं इथं व्होल्टेज दिसतं. जर आपण या ठिकाणी होस्ट मटेरियल म्हणून जर सिलिकॉन यूज केलं असेल तर या जंक्शनच्या ठिकाणचं जे पोटेन्शियल आहे ते साधारणपणे 0.7 व्होल्ट एवढं आपल्याला पाहायला मिळतं. आणि जर आपण जर्मेनियम पासून जर तयार केलं असेल तर जर्मेनियमसाठी हे पोटेन्शियल किती दिसेल, 0.3 to 0.35 व्होल्ट एवढं पोटेन्शियल आपल्याला इथं पाहायला मिळतं. आता हे जे पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियलला काय म्हणायचं आहे, बॅरियर पोटेन्शियल. मला काय म्हणायचं आहे, बॅरियर पोटेन्शियल. म्हणजे जर तुम्ही अशा पद्धतीनं सिलिकॉन मटेरियल वापरून पीएन जंक्शन जर तयार केलं असेल तर त्या जंक्शनच्या ठिकाणी तुम्हाला एक पोटेन्शियल डिफरन्स मिळतो, जसं सेलमध्ये मिळतो आपल्या. आणि ते व्होल्टेज किती असणार आहे, 0.7 व्होल्ट. आपल्याकडे छोटा सेल असतो, पेन्सिल सेल, त्याचं व्होल्टेज किती असतं,
का त्याचा पोटेन्शियल डिफरन्स किती असतो 1.5 व्होल्ट. तर इथं त्याच्या निम्मा म्हणजे साधारण 0.7 व्होल्ट एवढा पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला या ठिकाणी मिळतो. इथं कुठलंही केमिकल वापरलेलं नाही, पण इथं हा इलेक्ट्रॉनच्या आणि होलच्या डिफ्युजनमुळं काय तयार होतं, जसं इलेक्ट्रॉन असतात आपल्या सेलमध्ये तशा पद्धतीनं त्या इलेक्ट्रॉनवरती कसं एका बाजूला पॉझिटिव्ह आहे दुसऱ्या बाजूला निगेटिव्ह आहे, तसं इथं सुद्धा डेव्हलप होतं. हा जो भाग आहे तो पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणून काम करतो आणि हा जो भाग आहे तो निगेटिव्ह टर्मिनल. आणि हा जो पोटेन्शियल डिफरन्स तयार झालेला आहे त्याला नाव काय आहे, बॅरियर पोटेन्शियल. लक्षात आहे. तर हे जे बॅरियर पोटेन्शियल आहे, हे बॅरियर पोटेन्शियल काय करतं, तर याच्यानंतर जे काही डिफ्युजन घडणार आहे ते डिफ्युजन थांबवतं. म्हणजे हे फ्री इलेक्ट्रॉन समजा पुन्हा पुन्हा सतत इकडे जाऊन सगळे होल्स रिकंबाईन होऊ शकतात का? आपल्याला माहिती आहे, आपण चर्चा केली आहे की ज्या ठिकाणी होल आहे तिथे काही इलेक्ट्रॉन डिफिशियन्स आहे, इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. इकडे मात्र काय फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे प्लेंटी ऑफ इलेक्ट्रॉन्स, मोठ्या संख्येने इलेक्ट्रॉन्स आहेत. हे फ्री इलेक्ट्रॉन इकडे जाऊन पूर्णपणे सगळेच होल भरून टाकले तर काय फरक पडतोय, पण तसं होणार नाही. का होणार नाही हे कोण घडू देत नाही, तर या ठिकाणी असणारं हे बॅरियर. बॅरियर म्हणजे अडथळा. बॅरियरचा अर्थ काय, अडथळा. म्हणजे हे जे पोटेन्शियल डिफरन्स याच्या सहाय्याने जे काही लेअर तयार झाले, डिप्लिशन लेअर, हे डिप्लिशन लेअर या फ्री इलेक्ट्रॉनला पुढे जाऊ देत नाही. कारण इथं रिकंबाईन होण्यासाठी इथं होल अवेलेबल नाहीत. होल अवेलेबल नाहीत पुढं. कारण हे जर इलेक्ट्रॉन इथं पॉझिटिव्ह पर्यंत आले तरी सुद्धा याच्या पुढं हे इलेक्ट्रॉन जाऊ शकणार नाहीत. कारण इथं काय आहे, निगेटिव्ह चार्जचं लेअर आहे. आणि निगेटिव्ह याच्यामध्ये काय असतं, रिपल्शन असतं. परिणामी हे ज्यादा जाणारे इलेक्ट्रॉन ते फक्त इकडूनच माघारी येतील. म्हणजे हा जो निगेटिव्ह लेअरचा किंवा रिजन आहे, हा रिजन क्रॉस करून हे इलेक्ट्रॉन इकडे जाऊ शकत नाही. म्हणजे एक असा छोटासा थर तयार होणार आहे, तो थर हे पार करून पुढे जाऊ शकत नाही फ्री इलेक्ट्रॉन. आणि त्याच्यामुळे होल इकडच्या बाजूला आहे तसेच राहणार, फ्री इलेक्ट्रॉन इकडच्या बाजूला आहे तसेच राहणार. फक्त जे जंक्शनच्या जवळ जे आहे, अगदी त्या बाउंड्रीला चिकटून जे आहे त्या ठिकाणी मात्र काय तयार होतं, इथले इलेक्ट्रॉन इकडे जाऊन इकडे निगेटिव्ह लेअर तयार होतं, तर इकडं पॉझिटिव्ह लेअर तयार होतं. म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, डिप्लिशन लेअर. हे डिप्लिशन लेअर तिथे काय तयार झालंय, पोटेन्शियल डिफरन्स तयार झालेला आहे. आणि हा जो निगेटिव्ह ह्या इलेक्ट्रॉनला इकडे जाऊ देणार नाही, आणि त्याच्यामुळे आपण काय म्हणतो, हे बॅरियर पोटेन्शियल आहे की ह्या इलेक्ट्रॉनला इकडे जाण्यामध्ये तो एक अडथळा आहे, म्हणून त्याला नाव दिलंय बॅरियर. हे जे इलेक्ट्रॉन इकडे सहजासहजी जायला पाहिजे होते ते जाऊ शकत नाही, त्याच्यासाठी हा काय आहे, बॅरियर आहे. आणि म्हणून या पोटेन्शियलला काय म्हणायचं, हे इलेक्ट्रॉन इकडे कधी जाऊ शकतील, हे बॅरियर पोटेन्शियल पार केल्यानंतर. म्हणजेच इथं जे किती आहे, समजा 0.7 व्होल्ट आहे सिलिकॉनसाठी, तर हे 0.7 व्होल्ट हे बॅरियर पोटेन्शियल पार करण्यासाठी काय करावं लागेल, त्याला त्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेज द्यावं लागेल. म्हणजे जादा व्होल्टेज जर तुम्ही अप्लाय केलं याच्यापेक्षा, तर हे इलेक्ट्रॉन काय होऊ शकतात, इकडं जाऊ शकतात. हे अडथळा असणारं व्होल्टेज जे आहे त्याला काय म्हटलेलं आहे, बॅरियर पोटेन्शियल. मित्रांनो, यानंतर आपण बायसिंग ऑफ पीएन जंक्शन हा कन्सेप्ट पाहणार आहोत. आता आपण पाहिलेला आहे पी टाईप मटेरियल आणि एन टाईप मटेरियल जोडल्यानंतर काय तयार होतं, पीएन जंक्शन. या ठिकाणी एक रिजन तयार होतो, त्याला आपण काय म्हणतो, डिप्लिशन रिजन किंवा डिप्लिशन लेअर. पी टाईप मध्ये काय असतील, मेजॉरिटी चार्ज कॅरियर हे होल असतील, आणि एन टाईप मध्ये काय असतील, हे फ्री इलेक्ट्रॉन्स असतील. तर या ठिकाणी काय तयार होतं, हे पॉझिटिव्हली चार्ज आयन तयार होतात, पॉझिटिव्ह आयन तयार झाले असते. आणि पी रिजन मध्ये काय तयार होतं, तर निगेटिव्ह आयन. अशा पद्धतीनं हे निगेटिव्ह आयन तयार होतात.
इथं होल असत नाही किंवा फ्री इलेक्ट्रॉन असत नाही, तर चार्जड ऍटम असतात, त्याला आपण आयन म्हणतो. आता या ठिकाणी जे पोटेन्शियल तयार होतं त्याला आपण काय म्हणतो, बॅरियर पोटेन्शियल. तर इथं जर आपण विचार केला तर या बाजूला निगेटिव्ह टर्मिनल आणि ही बाजू पॉझिटिव्ह टर्मिनल असल्याप्रमाणे ऍक्ट होते. ठीक आहे, हे काय झालं, या ठिकाणचं बॅरियर पोटेन्शियल. आता या ठिकाणी हे जे बॅरियर पोटेन्शियल आहे ते काय करत नाही, तर हे जे इलेक्ट्रॉन आहे ते इकडे जाऊ देत नाही किंवा इकडचे होल इकडे ट्रान्सफर होऊ देत नाही. बरोबर आहे. जर आपण याला या बॅरियर पोटेन्शियल पेक्षा जर जास्त पोटेन्शियल अप्लाय केलं तर याच्यामध्ये कंडक्शन कशा पद्धतीने घडून येतं, आणि हे कंडक्शन होत असताना आपण त्या ठिकाणी जे पोटेन्शियल अप्लाय करतो ते कशा पद्धतीने अप्लाय केलं पाहिजे, कोणत्या डायरेक्शन मध्ये अप्लाय केलं पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो, बायसिंग असं म्हणतो. याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे फॉरवर्ड बायसिंग. पहिला जो प्रकार आहे तो कुठला आहे, फॉरवर्ड बायसिंग. आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे रिव्हर्स बायसिंग. त्यातला पहिला प्रकार आपण बघूया, फॉरवर्ड बायसिंग. फॉरवर्ड बायसिंग मध्ये काय केलं जातं, तर पी टाईप मटेरियल जे आहे किंवा पी रिजन जो आहे तो बॅटरीच्या पॉझिटिव्हला कनेक्ट केला जातो आणि एन रिजन जो आहे तो बॅटरीच्या निगेटिव्हला कनेक्ट केला जातो. आता हे असं का करायचं, तर या पीस मधून किंवा हा सेमीकंडक्टरचं किंवा आपण छोटंसं डिव्हाइस तयार केलंय, जंक्शन तयार केलंय, त्याच्यातून कंडक्शन कशा पद्धतीनं होतं, इलेक्ट्रिक करंट कशा पद्धतीनं फ्लो होतो ते आपल्याला पाहायचं आहे. आणि ते पाहण्यासाठी आपण ही जी बॅटरी आहे त्याच्या सहाय्याने ते पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतो. ही बॅटरी करंट पाठवणार आहे. मग आपण काय करणार, दोन वेगवेगळ्या दिशेमध्ये हा करंट पाठवणार आहोत. पहिल्यांदा आपण काय केलं, बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल हे पी रिजनला जोडलं, एन टर्मिनल कोणाला जोडलेलं आहे, निगेटिव्हला जोडलेलं आहे. आता या कंडिशन मध्ये या ठिकाणातून करंटचा कसा फ्लो होईल हे आपण बघणार आहोत. या ठिकाणी हे जे इलेक्ट्रॉन आहे तर या ठिकाणी निगेटिव्ह पोटेन्शियल आहे ते आपण इथं मोठ्या संख्येने ते इलेक्ट्रॉन असणार आहे. इकडे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, पॉझिटिव्ह आहे म्हटल्यानंतर इथे काय असणार आहे, लॅक ऑफ इलेक्ट्रॉन्स असणार आहे. बरोबर आहे. आता याच्यामुळे काय होतं बघा, इथे जे इलेक्ट्रॉन असतात या इलेक्ट्रॉनला पॉझिटिव्हचं अट्रॅक्शन असतं. इथे जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा या निगेटिव्ह टर्मिनलवरून सुद्धा इथे मोठ्या संख्येने इलेक्ट्रॉन इकडच्या बाजूला तयार होणार आहे. या सर्व इलेक्ट्रॉनला अट्रॅक्शन कोणाचं असतं, पॉझिटिव्हचं असतं. मग हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन किंवा ही पॉझिटिव्ह बाजू जी आहे त्या इलेक्ट्रॉनला इकडे प्रेशर अप्लाय करते आणि हे इलेक्ट्रॉन सगळे इकडे जमा होतात, या ठिकाणी सगळे जमा होतात. त्याच पद्धतीनं या ठिकाणी जे होल्स आहेत या होलला अट्रॅक्शन कुणाचं असणार आहे, निगेटिव्हचं. हा निगेटिव्ह इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन असल्यामुळे होल जे असतात ते सगळे इकडं जमा व्हायला लागतात. जे मोठ्या संख्येनं होल इथं या डिप्लेशन लेअरच्या जवळ जमा झालेले असतील. त्याच पद्धतीनं हे जे फ्री इलेक्ट्रॉन आहेत ती कुठं, या ठिकाणी एन रिजनच्या ठिकाणी जे पॉझिटिव्ह आयनचा लेअर तयार झालेला आहे त्या ठिकाणी हे इलेक्ट्रॉन आलेले असतील. आता जर या बॅटरीचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केलं पोटेन्शियल या ठिकाणी जे बॅरियर पोटेन्शियल आहे त्याच्यापेक्षा जर जास्त असेल, म्हणजे सिलिकॉन जर असेल इथं, सिलिकॉनसाठी हे किती असेल 0.7 व्होल्ट, याच्यापेक्षा जर कमी असेल तर इथे इलेक्ट्रॉन जमा होतील, या ठिकाणी इथं होल जमा होतील. पण हे जे बॅरियर आहे ते तोडून पुढे जाऊ शकणार नाही, कारण त्याला अडथळा करणारं जे पोटेन्शियल आहे ते याच्यापेक्षा जास्त येत आहे. जर का आपण हे पोटेन्शियल वाढवलं, या ठिकाणची जी बॅटरी आहे याचं पोटेन्शियल आपण काय केलं, ह्या 0.7 व्होल्ट पेक्षा जर काय केलं, जास्त केलं, तर मात्र काय होतं, या इथं जो अडथळा आहे तो अडथळा कमी झाला. हा अडथळा जो आहे तो क्रॉस करून हे इलेक्ट्रॉन काय करतात, पी रिजन मध्ये. आणि पी रिजन मध्ये आल्यानंतर
हे जे डिप्लिशन लेअर आहे, जसं या इलेक्ट्रॉनचं प्रेशर वाढत जाईल तसं हे डिप्लिशन लेअर लहान लहान होत जातं, डिक्रीज होत जाते त्याची विड्थ. आणि या 0.7 व्होल्टपेक्षा जर इथलं पोटेन्शियल जास्त असेल तर हे पूर्णपणे डिप्लिशन लेअर नाहीसं होतं. आणि हे जे इलेक्ट्रॉन आहेत ते मोठ्या संख्येनं इकडे यायला लागतात आणि हे होल जे आहेत ते होल रिकंबाईन करतात. इथल्या इलेक्ट्रॉनची जागा काय होते, होलनं घेतली जाते, इकडचे होल इकडे येतात. या होलची जागा भरून काढण्यासाठी इकडचे इलेक्ट्रॉन तिथे दिले जातात. म्हणजेच आपल्याला असं लक्षात येते की हे होल जे आहेत ते पॉझिटिव्ह कडून इकडे जात आहेत असा आपल्याला भास होतो. त्याच पद्धतीने या ठिकाणचे एन रिजन मधले इलेक्ट्रॉन काय होतात, इकडे जाताना दिसतात. म्हणजे इलेक्ट्रॉनचा फ्लो या निगेटिव्ह कडून असा या ठिकाणी पॉझिटिव्ह कडे जाताना दिसतो. तर होलचा जो फ्लो आहे तो आपल्याला या पी रिजन कडून एन रिजन कडे जाताना आपल्याला दिसतो. अशा पद्धतीनं या सेमीकंडक्टरच्या पीसमधून करंट स्टार्ट होतो किंवा याच्यातून करंट फ्लो होत असतो. आता या ठिकाणी आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये आपण हा करंट कमी जास्त करू शकतो. कसा करू शकतो, तर याच्यामध्ये जे काही डोपिंग कॉन्सन्ट्रेशन आहे त्यानुसार ही जे क्रॉस करणारे इलेक्ट्रॉन आहेत त्याची संख्या त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. त्याच पद्धतीने आपण अप्लाय करतो जे पोटेन्शियल आहे त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. म्हणजे जर आपण या पीएन जंक्शनच्या पी रिजनला पॉझिटिव्ह टर्मिनल अप्लाय केलं, बॅटरीचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केलं, एन रिजनला निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केलं आणि जर पोटेन्शियल काय असेल या बॅरियर पोटेन्शियल पेक्षा जास्त असेल तर या सेमीकंडक्टरच्या पीसमधून मोठ्या प्रमाणात करंट फ्लो होताना दिसतो. आणि अशा पद्धतीचा जो कंडक्शनचा मोड आहे त्याला काय म्हटलं जातं, फॉरवर्ड बायसिंग असं म्हटलं जातं. त्याला काय म्हणायचं आहे, फॉरवर्ड बायसिंग. याचं वैशिष्ट्य असं आहे की काय, तर फॉरवर्ड बायसिंग मध्ये आपण पी रिजनला बॅटरीचं पॉझिटिव्ह कनेक्ट करतो, एन रिजनला बॅटरीचं निगेटिव्ह. या ठिकाणी डिप्लिशन लेअरची विड्थ कमी होत जाते. जर बॅरियर पोटेन्शियल पेक्षा जास्त पोटेन्शियल अप्लाय केलं तर काय होतं, डिप्लिशन लेअर नाहीसं होतं आणि याच्यातून इझिली करंट फ्लो होतो. हे याचं वैशिष्ट्य आहे. आता याच्यानंतर आपण दुसरा प्रकार बघूया, तो म्हणजे रिव्हर्स बायसिंग मोड. या रिव्हर्स बायसिंग मोड मध्ये काय करायचं असतं, तर बॅटरीचं जे निगेटिव्ह टर्मिनल आहे किंवा निगेटिव्ह पोटेन्शियल आहे ते पी रिजनला कनेक्ट करायचं आणि पॉझिटिव्ह पोटेन्शियल जे आहे ते कुठं अप्लाय करायचं आहे, एन रिजनला. एन रिजन इट शुड बी कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी अँड पी रिजन इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. आता या कंडिशन मध्ये काय घडून येतं ते आपण बघूया. आपल्याला माहिती आहे की पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे याला अट्रॅक्शन कुणाचं असणार आहे, इलेक्ट्रॉनचं. हे जे फ्री इलेक्ट्रॉन आहेत ते या पद्धतीने इकडे पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट केले जाते. परिणामी इथं काय होणार आहे, हे इलेक्ट्रॉन वरचे इकडे आले की इथं पॉझिटिव्ह आयन तयार होईल, इथं पण पॉझिटिव्ह आयन तयार होईल, इथं पण पॉझिटिव्ह आयन तयार होईल, तसे इथं सुद्धा पॉझिटिव्ह आयन तयार होईल, इथं सुद्धा पॉझिटिव्ह. आणि इथं जे ज्यादा इलेक्ट्रॉन असतात ते इलेक्ट्रॉन कुठे त्याला पॉझिटिव्हचं अट्रॅक्शन असतं म्हणून हे इलेक्ट्रॉन इकडे यायचा प्रयत्न करतील आणि इथले जे होल आहे ते भरून टाकतील. म्हणजे इथं काय होणार आहे, निगेटिव्ह आयनांचा थर होणार आहे. मग हा जो रिजन आहे ज्याच्यामुळे हे बॅरियर निर्माण झालेला आहे तो रिजन काय होतो, इन्क्रीज होतो. म्हणजेच डिप्लिशन लेअरची विड्थ काय होते, इन्क्रीज होत जाते. डिप्लिशन लेअरची विड्थ इन्क्रीज झाले की याच्यातून जो इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे तो ऑटोमॅटिक स्टॉप केला जातो, कमी केला जातो. म्हणजे इलेक्ट्रॉन इकडून जाणार इकडं, पण जसजसं इथलं निगेटिव्ह आयनांचा थर वाढत जाईल तसं तसं काय होत जाणार आहे, इथं याच्यातून हे इलेक्ट्रॉन इकडे जाऊ शकणार नाही. का जाऊ शकणार नाही, तर हे निगेटिव्ह पोटेन्शियल जे आहे ते काय करतं, याला अपोज करतं किंवा ह्या इलेक्ट्रॉनच्या फ्लोला हे काय करणार आहे, अपोज करणार आहे. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह मध्ये काय असतं, रिपल्शन असतं. म्हणून इकडून जे काही इलेक्ट्रॉन इकडे जायचा प्रयत्न करतील त्याला काय होणार आहे, अपोज होणार आहे. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा असतो, निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे असतो, बरोबर आहे. करंट पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे मानतो, पण इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा असतो, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे. बॅटरीच्या या ठिकाणी असणारे इलेक्ट्रॉन या
जोडलेल्या डिव्हाइस मधून हे कुठे येत असतात, पॉझिटिव्ह टर्मिनलकडे. पण हे होत असताना मधले इलेक्ट्रॉन सगळे इकडे येतील, पण आता नंतर जो कंटिन्युअस फ्लो जो आहे तो कंटिन्युअस फ्लो याच्यातून आपल्याला दिसणार नाही. ह्या जसं इथलं पोटेन्शियल वाढत जाईल तसं इथलं डिप्लिशन लेअरची विड्थ सुद्धा काय होत जाईल, वाढत जाईल आणि परिणामी याच्यातनं कुठलाही करंटचा फ्लो होताना दिसणार नाही. आता याच्यामध्ये एकदम कमी प्रमाणामध्ये जो करंट फ्लो होतो तो कुठला असतो, तर याच्यामध्ये मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स असतात. आपण बघितलेला याच्यामध्ये होल्स असतात आणि इकडच्या बाजूला मायनॉरिटी चार्ज कॅरियर म्हणून इथं इलेक्ट्रॉन काम करत असतात. हे जे उलटे सुलटे चार्ज कॅरियर आहे त्याच्यामुळे सुद्धा काय होतं, याच्यामध्ये स्मॉल अमाऊंटमध्ये जो करंट असतो तो करंट आपल्याला पाहायला मिळतो. आता या पद्धतीनं जे आपल्याला कंडक्शन मिळतं त्याला काय म्हटलं जातं, रिव्हर्स बायस मोड. कंडक्शनचा या जंक्शनमधून जे करंट फ्लो होत असतो त्याच्यामध्ये हा जो मोड आहे, हा जो प्रकार आहे त्याला काय म्हणायचं आहे, रिव्हर्स बायसिंग मोड. हा रिव्हर्स बायसिंग मोडचं वैशिष्ट्य काय आहे, तर पीएन जंक्शन मधला पी रिजन हा बॅटरीच्या निगेटिव्हला जोडला जातो आणि एन रिजन हा बॅटरीच्या पॉझिटिव्हला जोडला जातो. याच्यामुळे काय होतं, तर इथलं बॅरियर पोटेन्शियल इन्क्रीज होत जातं. परिणामी याच्यातनं करंट जो फ्लो होतो त्या फ्लोला काय केला जातो, अपोज केला जातो, म्हणजे याच्यातून करंट फ्लो होत नाही. म्हणजे जर कंडक्शन मिळवायचं असेल तर आपल्याला हे जंक्शन फॉरवर्ड बायस मध्येच जोडणं गरजेचं आहे. रिव्हर्स बायस मध्ये या जंक्शन मधून करंट फ्लो होताना दिसत नाही. तो अतिशय कमी प्रमाणामध्ये असतो आणि तो असतो तो मायनॉरिटी चार्ज कॅरियरमुळे असतो. मेजॉरिटी चार्ज कॅरियरमुळे आपल्याला याच्यामध्ये करंट पाहायला मिळत नाही. तर या पद्धतीनं या पीएन जंक्शनचा बायसिंग जो आहे हा पॉइंट आपण इथं पाहिलेला आहे. आता यानंतर आपल्याला जे पाहिजे आहे ते पीएन जंक्शन डायोड. पीएन जंक्शन म्हणजे काय तर आपल्याला माहितीच आहे, पण डायोड म्हणजे काय, डायोड आहे तयार झालेला शब्द आहे. तो कशावरून तयार झालेला आहे, डाय इलेक्ट्रोड. डाय म्हणजे दोन, इलेक्ट्रोड आपल्याला माहिती आहे. दोन इलेक्ट्रोड असणारा जे डिव्हाइस आहे त्याला काय म्हटलं जातं, डायोड असं म्हटलं जातं. पण हा जो डायोड तयार केला जातो, दोन इलेक्ट्रोड असणारं डिव्हाइस तयार केलं जातं, ते कशापासून तयार केलं आहे, पीएन जंक्शन पासून तयार केलेलं आहे. आता जर आपण या पीएन जंक्शनला दोन मेटॅलिक इलेक्ट्रोड अवेलेबल करून दिले किंवा कनेक्ट केले, तर या बाजूनं हा एक मेटॅलिक इलेक्ट्रोड, या बाजूला एक मेटॅलिक इलेक्ट्रोड कनेक्ट केला, या ठिकाणी हे जंक्शन तयार झालेलं असेल आणि अशा पद्धतीचं जे काही डिव्हाइस तयार झालेलं आहे, इलेक्ट्रिक डिव्हाइस, त्याला काय म्हटलं जातं, पीएन जंक्शन डायोड असं म्हटलं जातं. आता एक बाजू पी टाईप असेल, दुसरी बाजू एन टाईप असेल आणि हे सर्किटमध्ये जोडण्यासाठी काय केलं असतं, इथं दोन इलेक्ट्रोड अवेलेबल करून दिलेले आहे. अशा पद्धतीचं जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आता हा जो पीएन जंक्शन डायोड आहे त्याच्यातून कशा पद्धतीनं करंट फ्लो होतो आणि त्याच्यामध्ये जे व्होल्टेज आणि करंट याच्यामधलं जे व्हेरिएशन आहे त्याचा इथे आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जंक्शन डायोड. तर ते बघूया. पहिल्यांदा हा जो डायोड आहे त्याचा आपण अभ्यास करूया. हा डायोड इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये दाखवत असताना अशा पद्धतीचा सिम्बॉल असतो. हा जो आहे तो काय आहे, डायोडचा सिम्बॉल आहे. या ठिकाणी इकडची बाजू म्हणजे पी मानली जाते, इकडची बाजू एन मानली जाते. ही उभी रेष दाखवलेली आहे, ती बाजू म्हणजे काय आहे, एन, आणि इकडची बाजू काय आहे, पी. ज्या पद्धतीनं करंटचा फ्लो आपण दाखवतो त्या पद्धतीने हे दाखवायचं आहे. पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे करंट वाहत असतो असं आपण मानतो, ठीक आहे. आणि मग करंटची दिशा ही या एरोच्या साइनने जसं दाखवतो तशा पद्धतीनं हा काय केलाय, सिम्बॉल तयार केलाय. हा काय आहे, डायोडचा सिम्बॉल आहे.
सिम्बॉल ऑफ पीएन जंक्शन डायोड. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण हा जो डायोड आहे या डायोडला वेगवेगळ्या मोडमध्ये जर कनेक्ट केलं तर त्याच्यामधून कशा पद्धतीनं करंट फ्लो होतो, त्याच पद्धतीनं अप्लाइड व्होल्टेज आणि त्याच्यामधला करंट याच्यामधलं व्हेरिएशन आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये पीएन जंक्शन इन फॉरवर्ड बायस. आता पीएन जंक्शन हा फॉरवर्ड बायस मध्ये आपण जोडतोय म्हणजे काय करावं लागेल तर हा जो डायोड आहे या ठिकाणी हा डायोड आपण विचारात घेऊया, त्याचा सिम्बॉल विचारात घेऊया. या डायोडला आपण काय करणार आहोत, बॅटरीची पोलॅरिटी अप्लाय करणार आहोत किंवा पोटेन्शियल अप्लाय करणार आहोत. पहिला प्रकार आहे फॉरवर्ड बायस. याच्यामध्ये काय करतो आपण, बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल डायोडच्या पॉझिटिव्हला जोडतो किंवा पी रिजनला जोडतो, या निगेटिव्ह टर्मिनल एन रिजनला जोडतो. ठीक आहे. आता या ठिकाणी ज्यावेळेस याच्यातून करंट फ्लो होतो तेव्हा काय होतं ते आपण बघूया. त्यासाठी आपण डिप्लेशन लेअर वरती कशा पद्धतीने फरक पडतो ते पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा ते बघूया. ज्यावेळेस आपण हे पॉझिटिव्ह पोटेन्शियल अप्लाय करतो त्यावेळेस काय होतं तर याच्यामध्ये हे जे इलेक्ट्रॉन असतात हे इलेक्ट्रॉन काय केले जातात, या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतात. म्हणजे इथले जे इलेक्ट्रॉन आहेत ते काय करतील, इकडे जातील आणि या ठिकाणी होल निर्माण होतील. ते होल भरून काढण्यासाठी इकडचे इलेक्ट्रॉन तिथे येतील आणि या पद्धतीनं काय होत जाईल, करंट फ्लो होत जाईल. आणि या जर हे जे पोटेन्शियल आहे ते 0.7 व्होल्ट किंवा 0.3 व्होल्ट पेक्षा जर जास्त असेल तर हे डिप्लेशन लेअर नाहीसं होऊन याच्यातून काय होईल, करंट फ्लो होत जाईल. जोपर्यंत या बॅटरीचं पोटेन्शियल 0.7 व्होल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे डिप्लेशन लेअर दिसणार आहे. त्याची विड्थ लहान होत जाईल परंतु काय होणार आहे, आपल्याला त्याच्यातून करंट फ्लो होताना दिसणार नाही. पण जर ज्या वेळेस हे अप्लाय केलेलं पोटेन्शियल या 0.7 व्होल्ट पेक्षा जास्त असेल त्यावेळेस मात्र काय होत जातं, हे डिप्लेशन लेअर निघून जातं, व्हॅनिश होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉन इकडं जायला लागतात आणि करंट जो आहे तो करंट काय होतो, या डायोड मधून फ्लो होताना दिसतो. आणि याचा जर ग्राफ काढायचं तुम्ही ठरवलं तर तो ग्राफ या पद्धतीने मिळतो. या ठिकाणी तुम्ही करंट घेतला आणि इकडे जर काय घेतलं, पोटेन्शियल घेतलं. हे पोटेन्शियल हळूहळू जोपर्यंत वाढत नाही, सुरुवातीला थोडंसं आपल्याला करंट दिसतो आणि हा जो करंट असतो तो काय असतो, मायनॉरिटी चार्ज कॅरियरमुळे असतो. आता या ठिकाणी एकतर सिलिकॉनसाठी काय असेल, हे 0.7 व्होल्ट आणि जर्मेनियमसाठी हे किती असेल, 0.3 व्होल्ट. या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो, हे बॅरियर निघून जातं आणि या ठिकाणी मात्र करंट पुन्हा काय होतो, इन्क्रीज व्हायला, असा इन्क्रीज होत जातो. हा जो ग्राफ आहे करंट व्हर्सेस पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज, त्याला काय म्हटलं जातं, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायोड. आणि अशा पद्धतीचा ग्राफ मिळतो त्याला काय म्हटलं जातं, फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक्स. त्याला काय म्हणायचं आहे, फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक्स. आणि या ठिकाणचं जे व्होल्टेज आहे याला काय म्हटलं जातं, नी व्होल्टेज. काय म्हटलं जातं, नी व्होल्टेज. हा जो पॉइंट असतो त्याला काय म्हटलं जातं, नी पॉइंट असं म्हटलं जातं. काय म्हणायचं आहे, नी पॉइंट. आता याच्यानंतर दुसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे पीएन जंक्शन डायोड इन रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायस.
बायस साठी काय करावं लागतं, तर हा जो डायोड आहे, हा डायोड आपण काय करत असतो, उलटा जोडतो. उलटा म्हणजे बॅटरीच्या पॉझिटिव्हला डायोडचं निगेटिव्ह किंवा एन रिजन त्याला म्हणतो. अशा पद्धतीनं जर हे जोडलं असेल तर त्याला काय म्हणतो आपण, रिव्हर्स बायस मोड असं म्हणतो. आता ह्या रिव्हर्स बायस मोड मध्ये जंक्शनच्या ठिकाणी कशा पद्धतीनं करंट फ्लो होतो तो ते पाहूया. या ठिकाणी अशा पद्धतीनं इकडे पी रिजन, इकडे एन रिजन. पी रिजनला बॅटरीचं निगेटिव्ह दिलेलं आहे आणि एन रिजनला बॅटरीचं पॉझिटिव्ह जोडलेलं आहे. या ठिकाणी काय होतं आपल्याला माहिती आहे, हे डिप्लिशन लेअर आहे, त्याची विड्थ काय होत जाते, वाढत जाते. हे जे इलेक्ट्रॉन आहे ते इकडे येतात आणि याच्यामुळे इथं काय होतं, पी रिजन मध्ये निगेटिव्ह आयन जे आहे त्याचं लेअर जे आहे ते मोठं जास्त प्रमाणामध्ये वाढत जातं. त्याच पद्धतीने इकडं जे होल आहे, इकडचे इलेक्ट्रॉन इकडे येतात आणि इथं काय होतं, पॉझिटिव्ह आयनांचा जे लेअर आहे ते वाढत जातं. म्हणजे इथं डिप्लिशन लेअर जे आहे त्याची विड्थ वाढत जाते. परिणामी याच्यातनं करंट जो आहे तो फ्लो होताना दिसत नाही. जो करंट फ्लो होतो तो कशामुळे होतो, मायनॉरिटी चार्ज कॅरियर जे असतात त्याच्यामुळे फ्लो होतो. आणि मग जर आपण याचा जर ग्राफ काढला तर तो ग्राफ अशा पद्धतीने आपल्याला मिळतो. या ठिकाणी हे काय केलं आपण, उलट्या दिशेमध्ये जोडलेला आहे. दोन्ही इथं व्होल्टेज आणि करंट दोन्ही निगेटिव्ह मानला जातो. म्हणून हा जो ग्राफ आहे तो आपण थर्ड क्वाड्रंट मध्ये दाखवतो. या ठिकाणी हे जे असेल ते काय पोटेन्शियल जे आहे ते निगेटिव्ह मानलं जातं आणि करंट तो आहे सुद्धा निगेटिव्ह मानला जातो. सुरुवातीला आपल्याला काय होतं, याच्यामध्ये अतिशय कमी करंट बघायला मिळतो. तो अगदी मायक्रो एम्पियर मध्ये असतो आणि एका ठराविक पॉइंट पर्यंत काय होत होतं, असा हा करंट कमी कमी होत जातो. आता आपण असं गृहीत धरूया की याच्यातलं पोटेन्शियल हळूहळू इन्क्रीज करत जातोय. एक स्टेज अशी येते की एवढं इथलं पोटेन्शियल वाढतं, म्हणजे या ठिकाणचे असणारे इलेक्ट्रॉन आणि इकडचे होल्स, हा पॉझिटिव्ह पोटेन्शियल, याच्यामध्ये एवढं अट्रॅक्शन वाढतं की या ठिकाणी हे जंक्शन जे आहे ते पूर्ण ब्रेक होतं आणि खूप मोठ्या संख्येनं इलेक्ट्रॉन इकडे काय व्हायला लागतात, यायला लागतात आणि करंट जो आहे तो आपल्याला एकदम सडनली इन्क्रीज होताना दिसतो. म्हणजे या ठिकाणी जंक्शन जे आहे ते ब्रेकडाऊन होतं, ब्रेक होतं त्या जंक्शन आणि एकदमच इथं काय होतं, मला करंट इन्क्रीज होताना दिसतो. आणि हे जे व्होल्टेज असतं त्याला काय म्हटलं जातं, ब्रेकडाऊन व्होल्टेज बीबी असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि हा जो ग्राफ आहे याला काय म्हणायचं आहे, रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक. लक्षात घ्या, फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायस मध्ये सुद्धा कंडक्शन होतं, पण कधी होतं, ज्यावेळेस हे जंक्शन ब्रेक होईल. हे जंक्शन कधी ब्रेक होतं, तर आपल्याला काय करावं, खूप मोठं पोटेन्शियल इथं अप्लाय करावं लागतं, जेणेकरून हे जंक्शन ते बॅरियर तयार होतं. बॅरियर काय होतं, तुटलं किंवा इथे जे काही बॉन्ड्स असतात ते बॉन्ड्स ब्रेक होतात आणि सडनली मोठ्या संख्येनं काय होतात, इलेक्ट्रॉन या जंक्शन मधून फ्लो व्हायला लागतात. त्यावेळेस आपण काय म्हणतो, हे जे जंक्शन आहे ते ब्रेकडाऊन झालं आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्यावेळेचं जे पोटेन्शियल असतं, ब्रेकडाऊन करण्यासाठी जे काही पोटेन्शियल लागणार आहे त्याला काय म्हणलं जातं, ब्रेकडाऊन व्होल्टेज. आणि ते आपण व्हीबी या लेटरनं रिप्रेझेंट करतो. आता या फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस ह्या दोन्ही कॅरेक्टरिस्टिक्स एकाच ग्राफवरती जर दाखवायच्या झाल्या तर त्या आपण या पद्धतीने दाखवू शकतो. तर त्याचा एकत्रित ग्राफ जो आहे तो आपण बघूया. अशा पद्धतीनं 4 क्वाड्रंटमध्ये हा ग्राफ घेतला जातो. एकाच ग्राफवरती आपण फॉरवर्ड आणि रिव्हर्स बायस दाखवतोय. या वाय ऍक्सिस वरती काय असेल, करंट असेल आणि एक्स ऍक्सिस वरती काय असेल, पोटेन्शियल असेल. याचा जो ग्राफ आहे हा जो असेल तो काय असेल, फॉरवर्ड बायस मध्ये असेल. सुरुवातीला याच्यामध्ये जो करंट आहे तो असा कमी कमी होत कमी असतो आणि पुन्हा मात्र असा कर्व इन्क्रीज होत जातो.
ठीक आहे. आणि हा जो पॉईंट असेल तो काय असेल, नी पॉईंट असेल, आपण के म्हणतो. राईट. या ठिकाणी बॅरियर पोटेन्शियल संपतं आणि त्याच्यानंतर काय होतं, वेगानं व्होल्टेज वाढत, जसं जसं हा पोटेन्शियल डिफरन्स का व्होल्टेज इन्क्रीज होईल तसं तसा करंट इन्क्रीज व्हायला लागतो. आणि रिव्हर्स बायसमध्ये जो आहे तो कसा असतो, तर बराच काळ आपल्याला याच्यामध्ये करंट इन्क्रीज होताना दिसत नाही. जो आहे तो अतिशय कमी आहे. कशामुळे तो असतो, तर मायनॉरिटी चार्ज कॅरियरमुळे असतो. आणि एका पर्टिक्युलर व्होल्टेजला सडनली काय होतं, जंक्शन ब्रेक होतं आणि करंट सडनली इन्क्रीज होतो. हा जो पॉईंट आहे त्याला काय म्हणायचं आहे, ब्रेकडाऊन व्होल्टेज किंवा ब्रेकडाऊन पॉईंट. या पद्धतीनं तुम्हाला या फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक आणि ह्या रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक पाहायला मिळतात. ठीक आहे. आपण या ठिकाणी या डायोडचा अभ्यास अशा पद्धतीनं केलेला आहे.